भेटत नाही इतका तर तू लटकायस ना रामा. एक अन्नाची वर्जिले एक पाला खाऊ लागले एकी तृण रस सेविले पाहू लागले तुझ लागी. या असं असणार किती भक्ती तुझी निष्ठूर असणार आहे त्या भक्ताईने केलेली आहे. कुणी कुणी वारा बघसून तुझ्या तपचर्या केली. कुणी असणार पाणी सुद्धा प्रसन्न करीत नाहीत महाराज, जिभेवर सुद्धा पाणी घेत नाहीत. एवढी कट्टर असणारी असणारी त्या ठिकाणी मग तुझी आराधना करते. एका एकानं अग्नी प्रसन्न करून तपचर्या केली त्यांना सुद्धा तू दिसत नाहीस इतका तर तू लटकाईस. एका माता जटा भार एकी वळवी ले शरीर एक सेविती उदक मात्र एकी निरही सांडिले. कुणी कुणी पाणी घेऊन तपचर्या केले, कुणी कुणी पाण्याचाही त्याग केलाय, कुणी वार बक्षण तपचर्या केली, कुणी आपल्या जटा असणाऱ्या वळवून, कुणी निस्त्या नकाला सुद्धा काहीच निस्त काढलेलं नाही त्याचे सुद्धा असणाऱ्या त्या ठिकाणी येळ लागली. एवढी तुझी निष्ठूर तपचर्या केली आणि त्यांना सुद्धा तू फसवलंस. असा तर तू राम आहेस ना. एक झाले वल्कलांबर एक चर्मचादन पर एक तृणाचे शेजार एका सविस्तर नरकेश. कुणी कुणी गवताचं आसन करून त्याच्यावरती बसलेत महाराज आणि त्याच्यावर टेक मध्ये उगवलेत आणि मध्ये गुप्त झालेत. अशी इतकी तपचर्या खरतड करणारे एवढा त्याग करणारे आणि त्यांना सुद्धा तू असणारा ठेकविलस. त्यांना सुद्धा कधी भेटला नाहीस आणि त्यांना सुद्धा कधी दिसला नाहीस. असा तर तू राम आहेस ना. एक झाले जी बोडके दंडी मुंडी भगवे सुडके एकी वेडीले फडके एक बोलके अति चतुर. एवढा कुणी कुणी असणारे तुझ्या नामाचं गुणगान गात आहेत. कुणी असणारा सगळा त्याग केलेला आहे. अंगावरती असणारे वलकले साल गुंडाळून तुझी तपचर्या केलेली आहे. कुणी असणारे हिंडून असणारे रात्रंदिवस राम नाम तुझा असणारे करते त्यांना सुद्धा तू भेटत नाहीस. असा तर तू राम आहेस ना. ऐसे पाहती तुझ लागी सर्वतान दिससी जगी असून त्यांच्या सर्वांगी ब्रह्मन वेगी करविसी. एवढी तुझी तपचर्या करते एवढी तुझी भक्ती करते आणि तुझ्या नामानं मोहून गेलेले आहेत. त्यांना कशाचाच आचार राहिला नाही विचार राहिला नाही. तुझ्या नामामध्ये एवढे येडे झालेत पण तरी त्यांना तू भेटत नाहीस. निसता ब्रह्मर म्हणजे निसता आवाजच सारखा म्हणले दिसतो सण निघून जातो. असला तर तू राम आहेस. ते मजसी नचले मत मी जाण तसे समस्त लपलासी येत तेत मी समस्त सांगेन. एवढी आली तो फसविलस सगळ्याली ठकविलस आणि सगळ्याली स्वप्नात फक्त आदर्शा रूपामध्ये तू दिसतोस. पण हे काय मायापाशी चालणार नाही. मी एक निष्ठुर भक्त आहे आणि मी तुला कुठं जाऊ देणार नाही. अशा प्रकारचे हनुमंत आणि त्या ठिकाणी राम समजून भारताला बोलू लागले. पात्या भेने लपसी बापुडी वेळा लावीसी शिकी पाने होऊनी राहसी हे कोणाशी लक्षला. एवढं तू काय केलेलं आहेस आणि तू काय केलंस. आई बाप म्हणून आणि सगळ्याच असणारं लक्षण धरलंस आणि ते सोडलंस आणि कुठेही असणारा लपला. हे असं माझ्यापाशी तुझं चालणार नाही. निर्धारे माग काढिता वेळ न लागे जळी बुडता मच्छाईसा तळ पता लाज सर्वता शेना. आणि तू काय केलंस लोकांच्या जगाच्या भक्ताच्या बेन बेन पाण्यामध्ये लपलास माशाचं रूप धरून. अरे ते जगापाशी जमल पण मायापाशी काही चालणार नाही. असे हनुमंतराया आणि त्या भारताला राम समजून बोलू लागलेत. ओळखोनी धरिता येत रूपानी कची धरित हात पाय पोटी घालून तेत पाटी करिता ती निबर. आणि तू काय केलंस जगाच्या बेन बेन
एक असता आता कुणी आपल्याला भेटायला येऊ नाहीत म्हणून. कासव कसं असतंय, पोटामध्ये हात पाय लपितय, पाठीवर किती विदगुड मारा त्याला काहीच होत नाही. तशी पाठ निबर केलीस आणि पृथ्वीच्या खालून लपलास. एक किती कुठंही जाय, काय करायचं ती कर, कुठून बी हुडकून आणायची सामर्थ्य माह्यात या. पर्वत पडल्या पाठीवरी ओळखीन देशी तरी ते धरिता निर्धारी रूपांतरी लपतोसी. अनेक प्रकारचे रूप धारण केलेस, कुठेही गेलास तरी तुला भक्त सोडित नाहीत, तुझा ओळखीत येत आणि तुझी भेटच घेतेत. अशा प्रकारचा तू असणारा राम आहेस. धावण्या धावता मागेशी भेने भेने सुकर होशी वेगी दात भोये धरिसी करुणा भाकिसी अनुवार. तू किती कृपाळू आहेस आणि जगाच्या बेन बेन उर म्हणजे डुकराचं असणारं रूप धारण केलंस आणि दात बाहेर काढून एवढी पृथ्वी असणारी दातावरती धरलीस. पण ज्या भक्त आहेत तुला ओळखीत, तू कसंही रूप धर आणि कुठंही जाय, भक्त तिथं येतेतच. ते ओळखिता निर्धारी जाबाडे पसरुनी भारी गुरगुर करीसी खांबा भीतरी नर नाकेसरी होऊन ठाकसी. तू अनेक रूप धारण केलेस भगवंता. प्रत्यक्षात असणार म्हणले त्या ठिकाणी खांब, लाकडाच्या खांबामध्ये रहस्य त्याचं रूप धारण केलंस आणि त्या खांबातून गुरुगुरु परलादा भक्त आणि त्याचं संरक्षण केलंस. एवढा तू असणारा लटकाईस. नका ते केस तिकट भारी हाती धरुनी अंगावरी उदार चिरुनी नकागरी करीसी बोहरी पाहत्याची. आणि तू काय करतोस, जे पापी दुष्ट आहेस ना, नुसत्या नकानं त्या असणाऱ्या हिरण्यकश्यपूला फाडलंस आणि प्रल्हाद भक्ताचं रक्षण तू केलेलं आहे. इतका असणारा एवढं कार्य करणारा तू भगवंत असे हनुमंतराय म्हणू लागलेले आहे. निर्धारिता निष्ठंक होशी बापुडा भिकारी रंक दिन कुबजे होऊनी देक बळीपाशी भिक मागसी. आणि तू असणारा म्हणले काय केलं नाहीस तू. अरे तू गोसायचं रूप धारण केलं, ब्राह्मण झालास आणि वामन रूपामध्ये तू असणारा पातळात गेलास आणि बळीच्या असणाऱ्या द्वारपाळ मध्ये तू राखण, घराचं गावाचं राखण केलं. असला तर तू असणारा देव आहेस ना. बळीराजा चतुर भारी तेने ओळखुनी निर्धारी धरुणी द्वार पाळ करी अद्यापी वरी तिष्ठत. मग गेलास तू स्वरूप लपविण्यासाठी, पण तो बळीराजा चतुरया त्याने तुझ्या हाताला धरलं आणि द्वाराचं म्हणजे द्वारपाळ तुला केलं. असा असणारा तू देव आहे असे हनुमंतराय त्या ठिकाणी बरंच राम समजून भारताला बोलू लागलेलं आहे. तुनी लपता लवड सवडे मागन सांडिती मागाडे मग आपुले मायेचे मडे निज निवाडे काढीसी. तिथून तू आलास आणि असणाऱ्या त्या ठिकाणी परशुरामाचा अवतार धारण केलास आणि त्या आईला मारून आणि पुन्हा माय मारली म्हणून आणि माय मड म्हणून तू रडलास. असला तर तू लटका असणारा तू देव आहेस. लटकेची मोकलुनी धाये रडशी माये 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 लोक म्हणती झालो काय अपूर्व पाहे केवडे. आणि तू असणारा त्या ठिकाणी रडू लागलास आणि लोक म्हणतात काय झालं बाबा, हे कमन रडायला बाबा. असला तर तू असणारा देव आहे, काय एक तू करून दाखवित नाहीस. अशा प्रकारचे हनुमंतराय म्हणू लागलेले. आताची पाहे पारोकडे किती मिळविली माकडे सागरी तारुणिया गुंडे लंका कैवाडे घेतली. हनुमंतराय म्हणतात आता मागायला घेणं देणं काहीच नाही बाबा, तू जे केलंस ते काही हरकत नाही. पण आता किती ठकविलंस. आता चालू अवतारामध्ये वानर माकड अस्वल हे सगळे जमा केलेत आणि वनामध्ये सोडलेस आणि इथं आलास. अशा प्रकारचे हनुमंतराय राम समजून भारताला बोलू लागलेत. करुणिया महारण मारविला लक्ष्मण शरणागता विभीषण
तोही सांडून पळालासी एवढा असणारा तो लक्ष्मण आणि रणभूमीच्या ठिकाणी पडलेला आहे. शरणांग तो बिभीषण, त्याला असणारी सगळ्याची संगत सोडलीस आणि इथं नंदीग्रामाच्या ठिकाणी पळून आलास. अशा प्रकारचे हनुमंतराया आणि त्या भरतालाच असणारे राम समजून बोलू लागले. तू राम मी मारुती लपशी नचले माझा प्रती उठ चाल शीघ्र गती उर्मिलापती उठवावया. आता म्हणले काय, आता वेळ काही लावू नको म्हणले गडे आता. आणि आता काय, आता मला बोलाय काही लावू नको. आता लवकर उठ. झोपला असलात कुणीतरी उठा, नाही तर झोपले बसलेले असले ते झोपा. मग काय त्याला अशा प्रकारचं म्हणले. आता रामा आता उशीर न कुच लावू म्हणले. आता उठ आणि सुवेळेच्या ठिकाणी आता गप चालायचं काम कर. आता घेऊन मोहाची बुंती घेऊन आदिन व्रती कोण म्हणून मज प्रती पुसोनीची ते आलासी. आणि मोह धारण केलास आणि पांघरून घेतलंस लटकत हिवून असताना. आणि पांघरून मला विचारतोय की कशाचं काय आहे बाबा. अरे कशाचं काय, तुला सगळं ठाऊक असून मला कसा विचारणार. लवकर चल. एक उरला से रावण त्याशी मारितान लगे क्षण नयता पुच्छी बांधून नेईन सत्य जाण श्रीरामा. मी तुझा सेवक आहे. आता इलंब काही लावायचा प्रयत्न करू नको. आणि लय उशीर जर रामा तुम्ही लावायलाच ना मग आता मग मी शेपटात बांधूनच नेईन. आता उशीरच लावू द्यायचो नाही. उठविन लक्ष्मण निर्दाळीन रावण अभिषेकीन बिभीषण तरी मी दूत जाण रामाचा. ए रामा, मी काय करीन तिथं गेल्यानंतर. राहिलेल्या रावणाला मारीन, बोललेलं वचन त्या बिभीषणाला राजा करीन. आणि एवढं कार्य करून जर मी तुझा दूत असलो तर एवढं कार्य करून दाखवेन. असा हनुमंतराया त्या ठिकाणी निष्ठुरपणानं राम समजून भरताला म्हणू लागलाय. सोडविन सीता सुंदरी सुर सोडविन निज नगरी गजरी सुरवरांचे जय जयकारी अयोध्या नगरी प्रवेशो. आणि तुझा जर भक्त असेल ना तर सीतेची सोडवणूक करीन. 33 कोटी देव असणाऱ्या बंदखान्यामध्ये पडले त्यांची सोडमुकळीक करीन. आणि सगळ्या सहित असणारा अयोध्या नगरीला मी येईन असं हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले. केले अविन सर्वता तुझं ढळून येते मी श्री रघुनाथा वाया चुको नको आता उठ तत्वता जाऊ ते. आता विलंब नको विचार करीत बसण्यात काही अर्थ नाही. लवकर आता उठा म्हणले. आणि लवकर उठून आपल्याला ते पुढचं कार्य करायचंय. आणि आता काही विलंब तुम्ही लावू नका. आणि मला मग काही फसावगिरी करण्याचं काम करू नका. आणि माझ्यापाशी काही तुमचं चालणार नाही. दुर्लक्षण आईशे नव्हे जेने स्वामित्वास बाधा पावे आईशे न धरावे रागवे वेगी निघावे उदासी. आणि म्हणले असं काही मनात तुम्ही काहीच आणू नका. तुम्ही असणारे गुरु तर मी भक्त आहे, तुम्ही स्वामी तर आणि मी सेवक आहे. आता असणार आपल्या दोघांची जी चर्चा झाली याची काही मनात काही खंत आणू नका. आणि लवकर उठायचं आणि कार्याला लागायचं. लवकर उठा. तू युद्ध धर्म सांडीसी दुषेन लागे सूर्य वंशाशी आणि सकाळ अंते मारविसी हत्या घेसी निज माता. आणि तुझा असणारा सूर्यवंशी मध्ये जन्मलेला आहेस. आणि एवढा राजादी राजा आहेस म्हणले. आणि थोडकं युद्ध राहिलंय हे दूषण कलंक लागन. आणि एवढे जेवढे काही जमा केलेत यांचं सगळं पाप तुझ्या डोसक्यावर बसन. रामा आता उशीर लावू नको, निघायचं चाल लवकर. बघा पूर्वी शिष्टाईचे वेळे झुंजणे दिशी गोळांगुळे एकाचे नि पाप बळे दिने सकळे केवी मारू. आणि तू काय केलेलं आहेस. आपल्याला युद्ध करायचं नाही, शिष्टाई करायची. आणि शिष्टाई नसणार त्या ठिकाणी आपल्याशी करून घेऊन. आणि एवढं जे केलंस सगळ्या शिष्टाईला पाठविलं, शिष्टाई झाली नाही. क्रोधायमान तो रावण झाला. आणि जेवढे मारलेत एवढ्याचं पाप तुझ्यावर बसल. कारण का राहिलेलं संकट जर नाहीसं नाही केलं तर. ऐसा कृपाळू रघुनाथा नवी संमसी निज भक्ता ते सकळ रणी सांडिता
दयाळू त्वा काय झाली किती कृपाळू होतास रामा, किती दयाळू होतास, किती असणारा त्या ठिकाणी निष्ठुर झालास आणि सगळ्याला वनामध्ये सोडलंस नीता आलास. अशा प्रकारचे हनुमंतराया बोलू लागले. स्वर्गी चिंतिती सुरवर रावणा मारिल रामचंद्र बंद सोडविल समग्र निरंतर वाट पाहसी. स्वर्गीचे सुरवर रात्रंदिवस चिंतन करीत होते आणि सतत म्हणत होते रावणाच्या बंदखान्यामध्ये पडलोत आणि राम इथं येईल, रावणाला मारील आणि याच्यातून बंधनमुक्त आमचं करील, आमची सोडमोकळी करील. रात्रंदिवस देवा तुझं चिंतन करतेत आणि त्यांना त्यांचं काम अपुरं सोडलंस आणि इथं येऊन देवा तुम्ही बसलात ना. ऋषी वाल्मिकाचे भाष्ये अनागताती सुरस राम मारिल रावणास त्या बोलास साच करी. आणि त्या वाल्मिक ऋषीचं जे भासणार लिखित आहे, बोलिले वाल्मिक तैसे करून दाखविल असं तुझं मन होतं ना. आणि देवा तुम्ही म्हणला होतात ना आणि रावणाला मारायचं सोडून इथं कसे बाबा तुम्ही आलात. अशा प्रकारचे असणारे हनुमंतराया आणि राम समजून त्या भारताला बोलू लागले. प्रतिपाळावे वेदासी संरक्षावे पुराणासी नुलंगावे ऋषी वचनासी प्रतिज्ञायसी श्रीराम. रामा तुमची प्रतिज्ञा आहे. 18 पुराण जग ऐकत आहे आणि जगाला असणारे जे काही संकटात आहे त्यांना आशा लागलेली या आणि एवढं तो कार्य कर आणि जगाचं आणि देवाचं संकट नाहीसं कर. अशा प्रकारची असणारी विनंती हनुमंतरायाने केलेली आहे. ते प्रतिज्ञा साच करी रावणा ते जीवे मारी शरणागताचा कैवारी निज भक्ता करी उल्हास. शरणागताचा कैवारी आहे, भक्ताचा तू दयाळू आहे, कृपा दृष्टी त्यांच्यावरती कर आणि त्या रावणाला मार आणि सगळ्याचं असणारं बंधन मुक्त कर. असे हनुमंतराया बोलू लागले. तर अशोक वनिके माझारी अडकली सीता सुंदरी तिशी सोडवून झडकरी अभिषेक करी विभीषण. त्या अशोक वनामध्ये रामा ती सीता माता असणारी दुःखामध्ये आहे. किती नामस्मरण करून करून किती तिला दुःख अवस्था असेल. त्या पडलेल्या अशोक वनामध्ये त्या माते रावणाला मार आणि त्या मातेची सीता मातेची सोड मोकळी कर आणि ताबडतोब तुम्ही चला असं असणारे हनुमंतराय बोलू लागले. तर तुझी आन रघुनाथा पाऊलैन घालावे सर्वता तुझ विनय मी सकळ व्रता आसारता भूमी भार. हे रामा तुझी मी शपथ वाहून सांगतो देवा, तू जर आमच्यात नाही तर हे शरीर महाराज नाहीच. हे असणार दगडा समान या. तू आमच्यामध्ये आहेस म्हणून आम्ही बोलतो, तू आमच्यामध्ये आहेस म्हणून आम्ही चालतो, तुझी असणारी सद्भक्ती म्हणून आम्ही तुझी भक्ती करतो. असा असणारा तू राम आहे, करता हरता धरता चालविता बोलता एवढा तू असणारा राम आहे. आणि असा कसा इथं झालास बाबा असे हनुमंतराय म्हणू लागले. किती पासी निर्वाण कासयासी धरिसी मौन तुझ उनी न करी गमन येतेची प्राण आता सांडीन. रामा किती असणार माझी परीक्षा तुम्ही पाहतात. तुम्ही लवकर निघा आणि जर नाही निघालात ना तर माझा मी इथून चालणार नाही, मी जाणारही नाही, माझ्या प्राणाचा मी त्याग केल्याशिवाय राहणार नाही असे हनुमंतराया आणि त्या भारताला राम समजून म्हणू लागले. नमन तुझ्या पायाशी लोटांगण चरणासी भौत झालो कासा विसी रणयुद्धाशी न वचता. नमन माझे तुझ्या चरणासी लोटांगण माझे तुझ्या पायासी. हे रामा मी तुम्हाला शरण आलेलो या. तुम्ही काही आता विलंब करू नका आणि वेळ करू नका आणि राहिलेलं कार्य असणार पूर्ण सिद्धीला न्या असा केविलवाणी असणारे हनुमंतराया आणि राम समजून भारताला म्हणू लागले. अश्रू आले दोन्ही डोळा गात्रे कापती चळचेळा सर्वांगी स्वेद कल्लोळ चालिला
कपी विकळ जाऊ पाहे. महाराज निष्ठुर असणारे कोण हनुमंतराया बोलले आणि कृपा असणारी दया त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या ठिकाणी डोळ्यावाट खळखळ पाणी वाहू लागलेलं आहे. एवढा देह असणारा व्याकुळ झालेला आहे. पृथ्वीच्या ठिकाणी पडू पाहू लागलेला आहे. अशी अवस्था विकळ त्या हनुमंतरायाची झालेली आहे. देखता कपीचे चिन्ह श्रीरामी प्रेम गहन व्रत झाला मूर्छा पण देह भावाशी जाण विसरला. अशी व्याकुळ अवस्था हनुमंतरायाची झालेली. आणि सगळी वार्ता ऐकून भावंडाची भरताला महाराज त्या ठिकाणी मूर्छानं आली आणि मूर्छानं येऊन खाली पडलेला आहे. पण करता करविता असणारा तो राम आहे. आणि त्या रामानं त्या ठिकाणी काय करते माय बाप जरा सावध ऐका. नाटवे देह गेह व्रती नाटवे वर्णाश्रम जाती नाटवे स्वजन संतती जडली वृत्ती श्रीरामी. किती मोह असणारा भक्तीचा आणि देवाच्या नामामध्ये ताकद आहे महाराज. तशी सद्भक्ती बी असावा. तो असणारा हनुमंतराया आणि भरत असणारा मूर्छा येऊन मोहगत असणारा झालेला आहे महाराज. मी कुठे, मी कोण, मी कशा करता काय विचारायला लागलोय. मला मुलं आहेत का, मी असणारा त्या ठिकाणी प्रपंचवाईक आहे का, मी राजा आहे का, कोण आहे का, माणूस आहे का, काय काहीच आठवू राहिलेलं नाही महाराज. विसरून असणारा देहभान गेलेला आहे आणि पृथ्वीच्या ठिकाणी पडलेला आहे. अशी असणारी सद्गतीत भावना त्या भरताची झाली. या नाटवे क्रिया कर्म नाटवे धर्म नाटवे रूप नाम भरत सप्रेम पडिला. कशाचाच असणारा आठव राहिलेला आहे महाराज. सगळा विसर असणारा पड झालेला आहे. मोह मेही असणारा तो भरत झालेला आहे. अशी अवस्था असणारी त्या हनुमंतरायाच्या मुखातून आणि त्या रामाची जेवढी काही कारकिर्दी आहे ती ऐकून असणारा मोहून तो असणारा मूर्छागत भरत झालेला आहे. येरीकडे कपी नंदन झाला अति विस्मयांपन श्रीराम होऊन या कोण मज संपूर्ण लक्षण. असा असणारा तो भरत मूर्छित पडलेला आहे. त्या ठिकाणी हनुमंतराया आणि त्या ठिकाणी विचार करू लागलेत. आश्चर्य असणारे झालेले आहेत, चकित झालेले आहेत. मी राम समजून दुसऱ्यालाच बोललो का काय, अशी असणारी त्या ठिकाणी भावना मन त्या हनुमंतरायाला म्हणू लागलेला आहे. दिशे श्रीराम सादृश्य देही एका अंशे उन्हा नाही रूप लावण्य गुण काही उन्हे नाही श्रीरामा. माणूस माणसासारखाच असतोय. माणसाला भूल पडती आपलाच आहे का म्हणून त्या ठिकाणी माणूस माणसाला हाक मारतोय. असाच मोह त्या कुणाला हनुमंतरायाला झालेला आहे. आणि तो असणारा दिसायला तर रामासारखाच आहे, रामरूपच आहे आणि हो प्रत्यक्षात रामच आहे, पण हे दुसरंच आहे का काय, असं असणारं मन हनुमंतरायाला म्हणू लागलेलं आहे. मान नेटका मेघ श्याम तनू देखा कासया पितांबर सुरेखा स्वरूप देखा साजिरे. रामात आणि भारतात कसलाही बदल नव्हता महाराज. केस जटा तशाच, पितांबर तसाच, नाग डोळे सारखेच, कसलाच फरक नाही महाराज. आणि पायामध्ये तोडर, गळ्यामध्ये वैजंतीमाळ, जसं रामाला आहे असंच रूप असणारं भारताचं होतं. पण हे राम नसावा, हे दुसरंच कुणीतरी असावं, असं असणारं मन त्या हनुमंतरायाचा विचार करू लागलेला आहे. कपी विचारी मनात तो भरत झाला सावचित घालून या लोटांगण त्वरित कपिनाथ विनविला. महाराज त्या ठिकाणी भरताची मूर्छा सारलेली आहे. भरत सावध झालेला आहे आणि सावध होऊन आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाला आणि तो भरत त्या ठिकाणी काय म्हणतोय. रामाचा निज भक्त सखा जीव लग हनुमंत रामाज्ञेशी नित्यांकित रामसेवित सर्वदा. मग असणार त्या भरताला कळालं
भरतानं हनुमंतरायाचं वर्णन केलं. खरोखर असणारा तू रामाचा भक्त आहेस, रामाचा तू किंकर आहेस. रामाशिवाय तू एक क्षणही राहू शकत नाही, इतका तू रामाला तू जडलेला आहेस बाबा. आता तुझा असणारा ध्येय आणि मन कळालं. असा असणारी विनंती त्या कुणाची आणि त्या हनुमंतरायाची भरतानं केली. मी श्रीरामाचा धाकटा बंधू, भजनहीन महाबंधू, नायके श्रीराम कथा गंधू, अभांगे सिंधू मी एक. हे हनुमंता, तू मला राम समजून आतापर्यंत एवढा जे मोहलोभाचा तो बोध आहे, तू राम समजून एवढा जे त्या ठिकाणी दुःखावस्था त्या केलीस ना बाबा, ते मी राम नाही, मी रामाचा दाखला भाऊ असणारा भरत आहे. आणि त्या रामाची कथा 14 वर्षे माझ्या कानावरती नव्हती, आतापर्यंत मी असणारा अभागी होतो. आणि त्या रामाची कथा आज मला ऐकायला मिळाली. असा असणारा भरत आणि त्या हनुमंतरायाची विनंती करू लागलेला आहे. नायके श्रीरामाचे नाम, नाटवे श्रीरामाचे कर्म, न देखे श्रीरामाचे प्रेम, भजनाधम मी एक. मी आदम होतो, मला कधी रामाचं भजन ऐकायला मिळालं नाही. त्या माझ्या भावाचं नामस्मरण कधी असणारं दिसलं, जो असणारा मुखचंद्र दिसला नाही. आणि अशी जी काय कथा आहे याच्यापासून मी दुरावलो होतो आणि आज मला ऐकायला मिळालं. असा भरत असणारा हनुमंतरायाला म्हणू लागलेला आहे. तू सभाग्य कपी नंदना, सभा है वेंचले श्रीराम भजना, रामे विनने नसी आला, प्रेम गहना श्रीरामे. तू किती प्रेमाचा आहेस, किती सद्भक्त आहेस. रात्रंदिवस तुला रामाची सेवा आणि संगत घडली. मी अभागी होतो आणि मला त्या रामाची असणारी कथा ऐकायला मिळाली नाही, मला त्या रामाची संगत घडली नाही. आतापर्यंत 14 वर्षे झालं मी अभागी होतो, पण तुमच्या मुखातून ऐकली कथा. असा तो असणारा भरत आणि त्या हनुमंतरायाची असणारी पुन्हा पुन्हा असणारी विनंती करू लागलेला आहे. उठा. श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. नायके श्रीरामाचे नाम, नाटवे श्रीरामाचे कर्म, न देखे श्रीरामाचे प्रेम, भजन नाम मी एक. पहा, अशी अवस्था असावं लागते. आपण भक्ती करतो पण आपल्या भक्तीला लय जमीन आसमानचा फरक. सवड असली तर आवड नसती, आवड असली तर सवड नसती. असं आपली भक्ती आहे.
इतकी भरत भक्ती करतोय आणि एवढा हनुमानजी भक्ती करतोय, पण मान अभिमान ही असणारी अवस्था त्यांच्याकडे नव्हती. ह्याला म्हणायचं भक्ती. अशी भक्ती करावं आणि अशी भक्ती ही देवाला पावन होत असते. अशाप्रमाणे या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागले. तू स्वभागे कपिनंदना स्वभाय वेंचिले श्रीराम